नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 7वी प्रकरण 7 राशींची तुलना, ज्यामध्ये स्वाध्याय 7.1 पहिला प्रश्न आहे की खाली दिलेल्या अपूर्णांकांना टक्केवारीमध्ये रूपांतर करा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जेव्हा कोणत्याही माहितीला आपण टक्केवारीमध्ये दर्शवतो तेव्हा दिलेल्या माहितीला 100 ने गुणले जाते। तर या ठिकाणी जी माहिती दिली आहे ती माहिती अपूर्णांकामध्ये दिली आहे। त्या अपूर्णांक माहितीला आपल्याला टक्केवारीमध्ये रूपांतर करायचे। तर चला बघूया, एकाच्या छेदामध्ये 8 म्हणजे किती टक्के? तर एकाच्या छेदामध्ये 8 त्याला गुणिले किती करायचे? 100%। जर मित्रांनो आपल्याला 100 ला डायरेक्ट 8 ने भाग देता येत असेल तर आपणास माहिती पाहिजे की 100 भागिले 8 म्हणजे याचं उत्तर 12.5 येतं। ज्यांना नसेल कळलं त्यांनी रफवर भागाकार करायचे, जसे की 100 भागिले 8, 8 एक 8 उरले किती? 2, इथे 0, 8 दुने 16 उरले किती? 4, इथे पॉइंट ठेवा आणि इथे 0, 8 पंचे 40। तर या ठिकाणी उत्तर किती मिळेल आपल्याला? 12.5। दुसरं गणित आहे 5 पूर्णांक म्हणजे 5/4, त्याला आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचंय, तर त्याला गुणिले 100%। जर तुम्ही 100 भागिले 4 करतायत तर 100चा चौथा भाग म्हणजे किती होतो? 25, आणि 25 गुणिले 5 करा म्हणजे उत्तर येईल 125%। हे तुमचं उत्तर। पुढे दिलंय 3/4 गुणिले 100%। हा शून्य कट झाला। ज्या विद्यार्थ्यांना वर खाली अतिसंक्षिप्त रूप देता येत असेल त्या विद्यार्थ्यांनी 4 आणि 10 कोणत्या पाढे देतात? तर 4 आणि 10 दोनाच्या पाढे देतात। त्याला आपण दोनाने भाग देऊया। 2 दुने 4 आणि 2 पंचे 10। पुढे लिहूया 3 गुणिले 5 म्हणजे किती होतात? 15, आणि 15 भागिले 2 करा म्हणजे उत्तर किती मिळेल? 7.5%। ही तुमची टक्केवारी। पुढे आहे 2/7, 2/7 त्याला गुणिले करायचंय 100, 100 गुणिले 2, इथे भाग जात नाही म्हणून आपण समोरासमोर गुणाकार करूया। 100 दुने 200 आणि त्याला भागिले 7। या ठिकाणी मित्रांनो 200 ला 7 ने भाग देऊया। 7 एक 7, 7 दुने 14 उरले किती? 6, इथे उतरवले 0, 7 8 56, इथे उरले किती? 4। दिलेल्या संख्येला पूर्णपणे भाग जात नसल्या कारणाने आपण याला मिश्र अपूर्णांकात लिहूया। जे उरलंय त्या अंशामध्ये जे उत्तर आलंय त्याला आपण लिहूया समोर, आणि ज्याने आपण भाग दिला त्याला लिहूया छेदामध्ये। तर अशा प्रकारे इथे उत्तर मिळेल 28.4। चल दुसरा प्रश्न बघूया। दशांश अपूर्णांकांना टक्केवारीमध्ये रूपांतर करा। खूप सोपं आहे। सर्वप्रथम तर 0.65 गुणिले किती करायचे? 100%। पॉइंट वेगळे केले असता, पॉइंट नंतर 2 संख्या आहेत तर छेदामध्ये किती घ्यायचे? 100, त्याला गुणिले 100%। 100 कट होतील म्हणजे उत्तर मिळेल 65%। पुढे बघूया 2.1 म्हणजेच 2.1 त्याला गुणिले 100%। 2.1 चा पॉइंट वेगळे केले असता इथे लिहिलं जाईल 21/10, त्याला गुणिले 100।
हा 0 0 कट झाला, उरले किती 21 आणि 21 गुणिले 10 म्हणजे 200 आणि 10%. हे तुमचं उत्तर. पुढे 0.02 त्याला गुणिले 100%. पॉइंट दूर केले असता छेदामध्ये आपण लिहूया 100 त्याला गुणिले 100%. 100 मित्रांनो कट होतील, इथे येणार 2%. पुढचं गणित आहे 12.35 त्याला गुणिले 100%. पॉइंट दूर करा तर छेदामध्ये लिहिले जातील 100 आणि इथे गुणिले 100%. या ठिकाणी 100 कट होतील तर उत्तर मिळेल 1235%. हा झाला प्रश्न क्रमांक 2 कम्प्लीट.